सिनेट निवडणुकांवर अनिल देसाई यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतात। आता बातमी आहे नागपूरमधून। आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे। आदिवासी गोंड गोवारी जमातीकडून जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नागपुरात आज आदिवासी गोंड गोवारी समाजाचा मोर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरातलं हे दृश्य आहे। गेल्या वेळेस आदिवासी गोंड गोवारी समाजाचा मोर्चा होता आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामुळे यावेळेस नागपूर पोलीस अधिक खबरदारी घेत आहे आणि जवळपास 400 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात असणार आहे। आपण बघू शकतो हाच मोर्चाचा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि याच ठिकाणी जे आहे ती चोख सुरक्षा लावण्यात आलेली आहे। राहुल मदने सर आहे इथले डीसीपी, आपण त्यांना विचारूया सर किती सुरक्षा लावलेली आहे? याच्यामध्ये जवळपास आमचे 400 स्टाफ आणि एक 50 ऑफिसर आहेत जे आदिवासी गोवारी समाजाचा जो मोर्चा आहे त्याच्या अनुषंगाने आपण बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे। कायदा व्यवस्था सुव्यवस्था कुठेही निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने पोलीस पूर्णपणे खबरदारी घेत आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।